सासूना होत्या, सासूना. तुमच्यातल्या कशा भांडणं करतात का? सासू सुनाचं भांडण, सुनबाई फटकळ तोंडान, सासू सुनाचं भांडण. कशा म्हाताऱ्या खुल्ल्या, म्हातारी तर लय आतल्या गाठीची, तुम्हाला माहित नाही. ती म्हणते बाई माझ्या जमान्यात नव्हतं असं, तुझ्या जमान्यात बरं आला ग, खा की डंगरे सुखानं. चपातीत इश घालून मारीन तुला, जी भेटतय ती सुखानं खा. लय अवघड आहे. सून नवऱ्याकडे गेली, नवऱ्याला म्हणली हो का एकतर घरात ती राहील, नाहीतर बायको जर अशी म्हणली ना बिनधास्त तिची बॅग भरा तिला माहेरी सोडून या. ती म्हणतात तुम्हाला काय जातंय बोलाय, आमचं वाटोळं होईल ना, काळजी करू नका, मी दुसरे करून देते, मी देते, काळजी करायची नाही. अवघड नाही तुझा, फक्त अशी म्हणायची तिची हिंमत नाही झाली पाहिजे. एवढं आपण त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे की आपण त्यांच्यावरचं प्रेम बघून हिची हिंमत नाही झाली पाहिजे म्हणायची की तुम्ही आई बापाला सोडा. आपलं तेवढं असायला पाहिजे. आपण त्यांचा अपमान केला तर हिची ताकद होती त्यांचा अपमान करायची. जर आपण त्यांचा अपमान केला नाही, काय हिंमत आहे बायकोची सासऱ्याचा अपमान करायची. आपलं कुठेतरी चुकतंय ना, आपलं नाही चुकत द्यायचं. चला मग दादा असं म्हटल्यानंतर नवरा म्हणला हे बघ ती माझी आई आहे, तू माझी बायको आहे, दोघीची मला गरज आहे. काय केलं म्हणजे माझ्या आईला सांभाळशील? म्हणली माझ्या बी आईला आणा, तुमच्या आईला सांभाळते. और म्हणला बरं आहे की तुझी आई माझ्याच घरी का? म्हणली आणा आण. पण बाई ती बाई, बाईच्या अंगात किती नखरे असतात, किती असतात. उत्तर हिकून बी कस काय यायलंय, अनुभव आहे, अनुभव नाही. आमच्या अंगात 36 असतात सगळ्याला माहित आहे, आणि तुमच्या अंगात 72 नखरे असतात, दिसत नाही, पुढे गेल्यावर दिसत. बाई ती बाई स्वतःच्या आईला दुधाचा चहा द्यायची, ह्याच्या आईला कोरा द्यायची, हिच्या आईला घरात झोपायची, ह्याच्या आईला घरात झोपायची. नॉट दॅट राईट बरं का. हिच्या आईचा लाड करायची, ह्याच्या आईचा खाडा करायची, हिच्या आईला पोणची द्यायची, ह्याच्या आईला वाईट टाकायची. हे बघा तुमच्या आईला काय म्हणावं इतकी माझ्या हिंमत नाही बरं का. मी म्हणजे असं नाही की शिवी देते, मराठी भाषा आहे वळण तशी, त्यात माझा काही दोष नाही. आता एक वाक्य मी तुम्हाला सांगते, त्या वाक्याचा अर्थ तुम्ही मला सांगायचा. पाप करो पाप करो पाप करो दिन रात, पाप करे बिना हरी नाही मिले, पाप करो दिन रात. याचा अर्थ काय? तुम्ही याचा अर्थ असा लावला पाप करा पाप करा पाप करा दिवस रात्र, पाप केल्याशिवाय हरी नाही भेटत, पाप करा दिवस रात्र. पण हे सत्य आहे का? पाप केल्यावर कुठं देव भेटतो का? शक्यच नाही. मग याचा अर्थ असं नाहीच आहे, शब्दांचा घोळ आहे. पा पा म्हणजे पाय, पकरो पकरो म्हणजे पकडणे. पाप पकरो पाप पकरो पाप पकरो दिन रात, पाप पकरे बिना हरी नहीं मिले, पाप पकरो दिन रात. चरण धरा चरण धरा चरण धरा दिवस रात्र, चरण धरल्याशिवाय हरी नाही भेटत, चरण धरा दिवस रात्र. शब्दांचं घोळ आहेत, तसा हा बी शब्दांचाच घोळ आहे. तुम्हाला शिवाय द्यावा, पाकिट भेटल्याशिवाय आपण हिंमत करत नाही. पाकिट भेटूच तर तरी बरं का, पुढं काय का होईना, पण तोपर्यंत तरी करत नाही. चला महाराज हिची आई तयार झाली, याची आई पाळून गेली. नवरा म्हणला बाई तुला 2-2 म्हातारा सांभाळणं होत नाही, तू एक काम कर कुठली तरी एकच सांभाळ. बरं म्हणली माझी सांभाळते, तुमच्या या गावी माझीच काय करायचं, टाकू म्हणली मारून. बरं म्हणला टाकू मारून. कधी मारायची? चांगल्या मला उशीर कशाला म्हणली? आज रात्री 12 वाजताच मारायची पटपट. माता मावल्या कोण मारायची? कोण मारायची? सासू. कधी? आज रात्री. आज रात्री हा गाववाले आयोजक मंडळी त्यांनी कोणी माझं कीर्तन ठेवायला पुढाकार घेतलाय, नम्रतेची विनंती. आज रात्री 12 वाजता जर काय घडलंच आपल्याला टाकलायचं नाही, तुमचं तुम्ही निस्तारायचं. ठरलं की मारायची 12 वाजता होती, 72 नकरेवाला 11 वाजताच उठला. हे ना घरातली आणली दारात नेली, हात तळांना चल मारायला. या जातीला काय माहिती, या जातीने काय गोळ घातलाय. तिने दगड घेतला, नवऱ्याच्या हातात दिला, म्हणली मारा. नवरा किती कडू. नवरा म्हणला कशी तरी असली तरी माझी आय हा बरं म्हणली मीच मारते, माझी कुठे आहे तिला काय माहिती, पागल खाली कोणाची आहे. तिने दगड घातला, म्हातारीच्या डोसक्यात घातला,
म्हातारी जागेवर खालास. पोत्यात बांधली, पुरात नेऊन सोडली, गपचूप बसव की नाही. पण बाईची जात बसत नाही. बाई सारखी आग लावणारी जात दुसरी नाही. तिकडलं इकडं, इकडलं तिकडं. आणि अजून सांगायची पद्धत, तू हाय म्हणून सांगते, दुसरीला सांगितलं नसतं, अख्ख्या गावाला सांगितलं, अजून कोणाला सांगायचं राहिलं बरं का. ते हाय म्हणून सांगते. म्हणून तर नवरा बायको कधी पेट्रोल भराय गेले, बायकोला आत नाही आता का. माथा भाऊजा कुठं सोडतात तुम्हाला, कुठं सोडतात पंपाच्या. त्याचं कारण तुम्हीच आहेत. त्याचं कारण असं आहे, पंपावर लिहिलेलं असतं येथे आग लावणाऱ्या गोष्टी सक्त म्हणाय. ज्याला कळलं त्यालाच कळलं, कळलं पाहिजे दादा बरं का. नवरा बायकोचं भांडण लागलं. भांडण बायको म्हणजे तुम्हाला माझी कदर नाही, तुमचं घरदार शेतीवाडी आई बाप बहीण मला सगळं मी सांभाळते, सगळं मी सांभाळते, मी काय काय सांभाळू. नवरा म्हणला फक्त तोंड सांभाळ, तेवढं जरी सांभाळलं ना जगाचं कल्याण होईल. आता शांत बसावं की नाही. हिनं काय केलं, ताकाचा डेरा घेतला, रवी घेतली आणि घुसळण करायला सुरुवात केलं. गपचूप करावं की नाही, गाणं म्हणत म्हणत करायची. काय गाणं म्हणायची, ताक करते घरात ससवाई गेली पुरात, ताक करते घरात ससवाई गेली पुरात. नवरा झोपेतून उठला, आपलं मॉडेल लयच उतवालंय म्हणला, बघावंच लागतंय जरा ह्याच्याकडं. त्याने बी चरबी घेतली, चरबीन म्हशी पशी आला. गाणं म्हणीत म्हणीत धार काढायचा. लक्ष देऊन ऐकाकडे. काय गाणं म्हणायचा, गाणं दार कडतय दारातन फटे जाय आहे घरात, दार कडतय दारातन फटे जाय आहे घरात. महिला मंडळ आता कसं वाटतंय, घेणं होतं सांगायचं. मला सांगायचं होतं, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, सुखी राहायचंय ना, ठेवीला आनंदते चित्ती असू द्यावे. चांगलं होत नाही तर वाईट करायच्या. भला किसी का करी ना सको तो बुरा किसी का मत करिया, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रखना, काटे बन कर मत रखना. बन न सको भगवान कर तुम, कम से कम इंसान बनो, नाही कभी शैतान बनो तुम, नाही कभी हैवान बनो. चांगलं होत नाही दादा, वाईट करायचं नाही. सुखी राहायचंय ना, मग आशा बाजूला काढा, कल्पना बाजूला काढा. कल्पनेची बाधा ही संत मंडळी. सुखी राहायचंय ना, आहे त्या परिस्थितीमध्ये राहा. कल्पना करू नका, आशा करू नका, म्हणजे सुख लाभेलच. आणि सुख जरी लागलं तरी आहे त्या सुखाचा गर्वही करू नका. जर त्याचा गर्व केला तर मग आहे ते गेल्याशिवाय राहत नाही. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा. अहंकार घालवण्यासाठी इथे येणं गरजेचं. आणि इथे येऊन काय करायचं म्हणजे अहंकार जाईल तर ज्या मुखी निधान, मुखात नाम असलं पाहिजे, म्हणजे सगळं सुखाचं आणि भलं होईल. आणि ते कसं घ्यायचं हे मी तुम्हाला सांगते. सर्व पुरुष मंडळीने हातवरी करायचं. अंडरलाईन दिस वर्ड प्लीज. कीर्तनात जेवढे पुरुष 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 3दा अंडरलाईन केलाय. ज्याला गॅरंटी आहे त्यानं हात वर करा. ज्याला शंका आहे
बोललं त्यालाच कळलं. दोन्ही करायचं, दोन्ही. दादा दोन्ही, ध्वनी नाही, दोन्ही. देवानं जेवढे दिलेत तेवढे करा. एखादा जर राहिला पुन्हा म्हणून नका महाराज लय बोलतोय म्हणून. चला पटकन पिंपळाच्या खालचे दोघं तिघं राहिल्यात हातवर करा. हा प्रेमाने. राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे गोविंद राधे बोला गोपाल राधे गोविंद राधे बोला गोपाल राधे मी सांगितले घेतले तर घ्या, घ्या बाई घ्या. तो का म्हणे मेलो सांगता सांगता तरी कुणी ऐकलं. मी 3.5 फुटाची, माझं कोण ऐकत आहे. आणि पहिली गोष्ट तर मी महाराज आहे, ह्याच्यावरच लोकांना भरोसा नाही. होय वाटतं का मी महाराज आहे? खुशाल नाही म्हणता मग काय पोत्राच आहे वय, महाराजच आहे की. आणि तुमच्या वाटण्यामुळे मी बदलू राव. मी जशी आहे तशी आहे. देव दिसत नाही म्हणजे काय नाही का? अरे बघणारा तर पाहिजे, बघणारा. अरे नामदेव रायसारखा असल्यावर का देव दिसत नाही? देव ओळखू येत नाही महाराज. काय सांगता सांगता राहिलं. ज्या दिवशी पाडव्याचा दिवस होता की नाही, पाडव्याच्या दिवशी रुक्मिणी माता म्हणल्या भगवंताला, देवा ताट करून घेऊन येते, गावाला उभे राहा, एकदा बाबा येते आणि मग काय चालायचं ते चालू द्या. रुक्मिणी ताट करून घ्यायला गेल्या. जाताना पांडुरंग एकटेच होते. आल्यावर हजारो पांडुरंग गाभाऱ्यात उभा होते. लाजले गे माया आता कवना हो वारू, आता कवना हो वारू. तिकडे पावे तिकडे, तिकडे पावे तिकडे तुझं हो वारू. आता कवना हो वारू. तिकडे पावे तिकडे, तिकडे पावे तिकडे लाजले गे माया आता कवना हो वारू. जिकडे पावे तिकडे, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळ. लाजले बाई आता हजारो. नाही ओळखावा तर लोक म्हणतात बायकोला नवरा ओळखू आला नाही. काय अर्थ आहे मग? नामदेव राय सांगतात, आई काळजी करू नका, कॉपरेल तर गिराय का आपलंय जावण वावाळा. मग रुक्मिणी माता म्हणतात, मी बायको असून मला ते ओळखता आला नाही. मग नामदेव राय सांगतात, भगवंताला ओळखायला बायकोपेक्षा भक्त असणं महत्वाचं आहे. आणि भक्त असाल तर देव दिसतो, हे कायम लक्षात ठेवा. मुखात त्याचं नाम असेल तर देव दिसतो, एकनिष्ठ असाल तर देव दिसतो. आता हे आध्यात्मिक झालं. प्रॅक्टिकली विचार केला तर जी ऋषीने लात मारली होती ती फक्त भगवंताच्या हृदयावर होती. त्या चरण कमलामुळे नामदेवरायांना पांडुरंग ओळखता आले. साधी गोष्ट आहे. पण ते ओळखण्यासाठी सुद्धा भगवंताला जाणून घेणं फार गरजेचं आहे. भगवंतावर प्रेम करणं फार गरजेचं आहे. म्हणजे देव दिसतो. आता यांचं झालं. तुमचं काय? सर्व स्त्रियांनी हातावरी करायचे. सर्व स्त्रियांनी हातावरी करायचे नाही तर ऐकून घ्या. खाली घ्या, खाली खाली घ्या. तुम्ही माझ्या पार्टीतल्या, मला तुमची लय माहिती. खालीच घ्या. पण एका ना एका स्त्रीने डोक्यावर पदर घ्यायचा. पदर कुठं गेलाय ती हुडका. साडी संगच आहे तेवढं मला माहित आहे. घ्या. गोड दिसतो गोड. वा घेतले. वा 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 छान. पाठीमागच्या घेतले ना? राहिले नाही ना? हा आता ते टिकावे थोडे वेळ बरं का. चला. आणि तुम्हाला मी इशारा का केला माहितीये का? इशारे करण्यात बायका एक नंबर. हिचा नवरा 2-4 मित्रात बसलेला असावा आणि मित्रांसमोर इमेज पडावी. नवऱ्यानं तिला म्हणावा, ए छान. ती मित्रात त्याला काहीच म्हणत नाही, ती फक्त त्याला इशारा करते. ही ज्याला कळलं त्याचा संसार झाला. नंतर बिचारा नमुन्यावारे मेला बरं का. बायकोचे इशारे कमीत कमी कळले पाहिजे. चला आता प्रेमाने हाताने टाळ्या, मुखाने नाव. बसलेल्या मंडळी, जो हाताने टाळी वाजवणार नाही, जो मुखाने देवाचं नाव घेणार नाही, पांडुरंगाची आण घेऊन सांगते 2 महिन्यात
त्याच्या शरीराचा अर्धा भाग काम करणार नाही, तो गावात ना असाच चालणार. जर हे तोंड नीट ठेवायचं असेल तर याच तोंडाने आणि याच हाताने टाळ्या वाजल्या पाहिजे. टाळकरी जागेवून हाला. जी टाळकरी जागेवून हलणार नाही त्या मी काही सुद्धा म्हणणार नाही. मला तुमची गरज आहे प्रेमाने. हा आनंद पुरा नाही दादा. विठोपाय रखुमा तुम्ही काय वाजव बकवास टाळ बकवास टाळ्या टाळ इथं नाचावं. इथं नाचलं तर अर्थ नाही तर आमची नाचत्यात ना. जेव्हा भक्ती सतो माझ्याकडे मला भिकारी झाल्यासारखं वाटतंय. आमदार व्हायची लायकी गाजली आणि पोरीच्या पायात आमदार झाला असा कुणी पाहिला. भिकारी रोज होत्यात आणि ती व्हॅलेंटाईन डे भिकाऱ्याचे तर लक्ष नाही महाराज बरं का. दुसरं काय नाही करा होत जीवनामध्ये ना. जीवनामध्ये माणसाने सगळं करावं पण योग्य त्या पद्धतीनं आणि योग्य त्या व्यक्तीवर करावं. चला म्हणून सुंदर असा नामस्मरणाचा जागर दादा इथे या श्री संत श्री भगवान रेवण सिद्धांच्या यात्रेनिमित्त रेणावीचं मूळ ठिकाण आणि तिथून तुमचे ग्रामदैवत असणार. आणि त्या यात्रेनिमित्त खरं सांगू का संयोजक आयोजक मंडळी किंवा ग्रामस्थ मंडळी ज्यांनी कोणी माझं कीर्तन ठेवलंय, मी माझं कीर्तन ठेवलं म्हणून तुमचे बिलकुल आभार मानणार नाही दादा. तुम्ही माझं कीर्तन ठेवलं म्हणून तुमचे बिलकुल आभार मानणार नाही, पण तुम्ही कीर्तन ठेवलं म्हणून तुमचे नक्कीच आभार मानेल. कीर्तन कीर्तन असतं. कीर्तन कुणाचं आहे याच्यापेक्षा कीर्तन आहे हे जास्त महत्वाचं आहे. आणि यात्रेमध्ये कुठल्याही कार्यक्रमापेक्षा धर्माचा जागर होणं, भगवंताचं नामस्मरण होणं फार गरजेचं आहे. कारण आजकाल लोक ती उगा मी हाय म्हणून एवढे जमलेत. ह्यातली निमीच कीर्तन आहे काय आलेत. निमी तर एकाच कामासाठी आल्यात. पोरगी कशी असो केवढी असो पोरगी बघायला गावाला जमलंय पण गावाला दिसत तस म्हणून तर अनवर पाटील निसत दिसणार गावात जायचं नाही आणि माझं तर जायचंच नाही. आजकाल क्रायटेरिया झालाय. क्रायटेरिया महाराज कसा डिग्रीवाला बॉडीवाला दाढी ती काय मला यायची नाही त्याचा काही विषय नाही पण
महाराज दिसण्यावर नसतो. कधी लक्षात ठेवायचं, जेवढा ॲव्हरेज मोठा ट्रक देत नाही त्यापेक्षा जास्त ॲव्हरेज छोटा हत्ती देतो. कळलं, त्यालाच कळलं. दिसण्यावर जायचं नाही बरं का, कधी जायचं नाही दिसण्यावर, माझ्या तर जायचंच नाही. चला, त्याच्यामुळे सुंदर असा नामस्मरणाचा जागर इथे आपण मांडला. सुंदर अशी सेवा महाराज नामदेवरायांचा अभंग. बोलण्याच्या ओघाओघामध्ये 2च चरण सोडवले गेले, बाकीची 2 राहिली. पण काळजी करू नका, मी पुन्हा येईल. तसं नाही, तसं नाही महाराज बरं का. म्हणजे मी येईल, नक्की येईल. पुढच्या वर्षी बोलवलं तर नक्की येईल बरं का. तर बोलण्याच्या ओघात राहिलं, पण सहयोगाने सोडवला गेला. पण जो डीप मध्ये असतो तो काही सोडवला गेला नाही. कायम लक्षात ठेवायचं, भक्त तो तुझ्या मुखात देवाचं नाम आहे. भक्त तो तुझ्याकडे कुठलाही अहंकार नाही. भक्त तो तुझी आशा निर्मुक्त झालेली आहे, जो आशेपासून दूर गेलेला आहे. आणि तसा जर भक्त असेल तर त्याला स्वतःची काळजी करायची गरज नाही. आणि आमदार आहे त्याच्यासाठी मागतात दादा, फक्त भक्त व्हायला शिका, बाकी सगळं देव निस्तारतो. सुंदर असा आहे इथे नामस्मरणाचा जागर. सुंदर असे टाळकरी, गोड मृदुंगाचार्य, पेटी मास्तर दादा, वेणेकरी दादा, सुंदर अशा ताई उभा राहिलेल्या टाळ घेऊन. सगळ्यांच्या मनापासून आभार. कीर्तन संपाय अजून अर्धा तास बाकी नाही. म्हणजे मी आलीये ना, ते माझं सकाळचं कीर्तन निफाडला होतं 10 ते 12, आणि निफाड पासून हे तुमचं गाव 450 किलोमीटर आहे. तर मी इतक्या लांबून तुमच्यासाठी इथं यायचं, 2 मिनिटं जीव शिजवायचा, तुम्हाला 5 मिनिटं दम निघत नाही. आता बोलल्यावर बी राग येतोय महाराज तुम्हाला बरं का. नाही बोलव तर तुम्ही गप्पही बसत नाही. आता जी आधी उठण ज्ञानदेव तुकाराम व्हायच्या, सगळ्याच पाप त्या डोक्यावर जाऊन बसत. उठ मग उठायचं ते, तरी बी उठलाच आणि घरी जाऊन झोपलाच. सकाळी उठल याची गॅरंटी आपण देणार नाही. उठला तर त्याचं नशीब. एवढं आम्ही तर जीव ताणायचा आणि तुम्हाला 5 मिनिटं दम निघत नाही. कधीतरी इथं येऊन बघा दादा किती त्रास होतो ते, आणि मग सांगा. फार कष्ट आहे दादा, उगाच नाही. जरा बघा जा आमच्या तब्येतीकडं. पोटपाटीला गेलो आमचं, बेजार झालो आम्ही तर ओरडू ओरडू, तरी ऐकाय कोणी तयार नाही. पण ऐकून घ्यायचे नाटक तरी करा. ऐकत तर नाही तुम्ही, आम्हाला माहित आहे, पण नाटक तरी करा ना. वय वय तरी म्हणा. नंदीबाईला ग दुसरं काय, तेवढ्यातच आम्हाला समाधान. ऐकलं म्हणाय दुसरं. याच्यामुळे बघा, कमीत कमी हे गावाची शोभा असते दादा, गावाची शोभा असते. गावातला पाहुणा किती पाहुणचार करून गेला, हे घरातली शोभा आहे, त्या बाईची शोभा आहे. आणि घरातला पाहुणचार न घेता जर पाहुणा गेला तर पाहुण्याला काही होत नाही, पाहुणा दुसरीकडे जाऊ खाईन, पण त्या बाईचं नाव ते 10 गावात जाऊन सांगतो. तसं गावाचं असतं. हे महाराज एका गावात आलाय म्हणजे दुसरीकडे जाणार नाही असं नाही. आम्ही रोज 10 गावं फिरतो. 10 कसे किती उलटून आले असेल मी, 100 तरी वळलेले असतील की, त्या 2-4 गावात तर थांबलेच असेल की. त्याच्यामुळं कमीत कमी गावाची शोभा ठेवत जा. व्हायच्या आधी उठत जाऊ नका. माझं पण माझंच नाही, कुणाचंही. धर्माचा मंडप आहे हा. इथे ना इथे शिस्तीतच बसायचं, ऐकायचं शिस्तीतच. कारण कीर्तन चांग, कीर्तन चांग इथं भगवंताने आपण एक होतो दादा, त्याच्यामुळे इथं चांगलं असणं गरजेचं आहे. म्हणून पुन्हा एकदा सर्व गावाल्यांच्या मनापासून आभार. जे कीर्तनाला आले त्यांचा आभार, जे कीर्तनाला येऊन टंगडं पसरून बसले त्यांचे आभार, जे कीर्तनाला येऊन छत्र घालून बसले त्यांचे आभार, आणि जे घरी पालतं पडले त्यांना तर दंडवतच. काय लोकांना वाईट म्हणायचंय. सगळ्यांचं मनापासून आभार. चुकलं असेल ते माफ करा. आणि हे बघा, यदा कदाचित बोलण्याच्या योगात काही गेलंच असेल तर तुमच्या लेकराप्रमाणे समजून माफ करा. मी फक्त सांगू शकते, करू काहीच शकत नाही. घोड्याला पाण्यापर्यंत आणणं काम मालकाचं आहे, पण पाणी पिणं तुम्ही कोण आहेत? तुम्ही माणसच आहात. सांगणं काम माझं आहे, करणं काम तुमचं आहे. त्यामुळे आचरणामध्ये आणा तर करण्याला अर्थ आहे, नाहीतर नाही. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार. जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं. कृपा है मेरे गुरु और मेरे माँ बाप की, नहीं तो मुझ में इससे कोई बात नहीं. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम.
आणि समाधान तुमचे Hey,